पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि अनेक आव्हानं केली आणि त्या आव्हानानंतर राज्यभरामध्ये जवळपास सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळाचे मंत्री असतील ते देखील त्याच पद्धतीनं ई बाईकचा वापर असेल किंवा पर्यावरणपूरक वाहनाचा वापर करत आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत आहेत। आज आपण बघतोय की नरेंद्र काळे हे सभागृहाचे नेते आहेत आणि त्यांनी देखील आज एक दिवस निवडलाय सोमवारचा आणि त्या दिवशी तुम्ही आज सायकलवर प्रवास केलाय 5 किलोमीटरचा प्रवास। किती वर्षानंतर हा प्रवास केलाय? गेले अनेक वर्ष झालं सायकल चालवली नव्हती, पण आज सायकल चालवण्याचा योग आला। माननीय पंतप्रधानांनी जे इंधन बचतीसाठी आव्हान केलं होतं त्याला प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायकजी कोंडाल साहेबांनी सोमवारचा दिवस हा नो व्हेकल डे म्हणून साजरा करावा, इंधनाची बचत व्हावी यासाठी सांगितलं होतं। त्यांनी केलेल्या आव्हानानुसार आज सायकल प्रवास केला। 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास आहे। प्रवासाला किती म्हणजे एक अर्धा तास झाला तुम्ही निघता? एक 20 मिनिटं लागले, साधारणपणे 15 ते 20 मिनिटात आलो। मोदी यांनी दिलेल्या आव्हानाला सकारात्मक हा प्रतिसाद आहे। सर्वसामान्य सोलापूरकरांना काय सांगणार? मी सोलापूरकरांना पण आव्हान करतो की आपल्याला जेवढी इंधन बचत करता येईल, जेवढा कमीत कमी वाहनांचा वापर करता येईल, विजेचा वापर करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि मोदीजींनी केलेल्या आव्हानाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांना विनंती। आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, सोमवारचा दिवस, आणि ते आले 20 मिनिटं सायकल चालवली। येत असतानाचा सगळ्यात अनुभव म्हणजे चढाचा अनुभव कुठं आला? चढाचा अनुभव म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकाच्या पुढे आल्यानंतर। काळजापूरचा चढ म्हणजे खूपच हार्ड गेला। काळजापूरचा चढायला जरा अवघड गेला, नंतर पण चढल्यानंतर जे सुख आहे ते आनंददायी होते। नक्कीच काळजापूरचा चढच फक्त थोडा जरा कठीण वाटला, पण नंतर मी मात्र चढून झाल्यानंतर मात्र सुखकरच सगळा अनुभव आला अशी प्रतिक्रिया देत आहेत। ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पाटील।